स्पीकर सर, बाबजी तारोलकर हांणी जो प्रश्न विचारला, टोटल नंबर ऑफ द चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर विच इज रजिस्टर्ड इज 438, इलिजिबल नाशिल्ली भितरली 40 आणि नंबर ऑफ द चिल्ड्रन इलिजिबल फॉर द एम्प्लॉयमेंट इज 398. नंबर ऑफ चिल्ड्रन फॉर द फ्रीडम फायटर्स हू हॅव स्पॉन्सर्ड द जॉब टिल डेट 373 आणि आता चिल्ड्रन ऑफ द फ्रीडम फायटर्स अवेटिंग एम्प्लॉयमेंट इज 25. स्पीकर सर, ऑन लॉंग पेंडिंग इश्यू गोय स्वतंत्र जावन 63 वर्सां पुराय जाली आणि 63 वर्साच्या कार्यकाळात हे फ्रीडम फायटर्सांचेर खरें म्हणजे अन्याय जाल्लो. म्हज्या सरकारात स्पीकर सर पयली फावटी 398 लोकांक जॉब दिलो, कारण फाटले फावटी केन्नाच अशा पद्दतीच्या फ्रीडम फायटर्स भुरग्यांक केन्नाच जॉब दिवंक नासले. पयले फावटी आमच्या सरकारात दखल घेतली आणि मॅक्झिमम जाणांक जे पळय न्ही C आणि D कॅटेगरीचे जॉब जे डायरेक्ट स्पॉन्सर करता ते दिले. स्पीकर सर, तांकां फक्त 2% आसताले, पण आमी ठरयलें की एकदम कोटा जर सोंपोवपाक जाय आसत जाल्यार तेजी पर्सेंटेज थोडीशी वाडोवची पडटली. म्हणून मदीं आमी 10% घेवन सुद्दां म्हणजे मदीं इतक्यो इरेग्युलरिटीज आशिल्ल्यो. मदल्या पयलींच्या सरकारान तर हे पोस्ट भरूंकच ना, तांकां फ्रीडम फायटराचे पडूनच वचूंक नासलें. म्हणजे तांकां कांयच पडून वचूंक नासलें. पयलें म्हणजे कशें आहा, गोंय स्वतंत्र जालें ताच्या उपरांत बाबा फ्रीडम फायटरांचें डेडिकेशन ह्या गोंया खातीर आशिल्लें हें तांकां लक्षांत घेवपाक जाय आशिल्लें. स्पीकर सर, जवळपास हे गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत ही पयले फावटी अशा पद्दतीची स्कीम शॉर्टलिस्ट करून आता फक्त 25 जाण उरल्या. म्हाका खात्री आसा की आमी जे 10% म्हटल्यार ते 25 जाणांचो जर जालो आसत जाल्यार येता ते 19 डिसेंबर पर्यंत ह्याय 25 जाण तेय बी ते थोडे जाण एलिजिबल नाशिल्ले आणि ह्याय 25 जाणांक नोकऱ्यो ज्यो आहा पळय न्ही ह्या 19 डिसेंबर पर्यंत दिवन ही स्कीम आमी सोंपयतले. बट तांणी जो प्रश्न विचारला स्पीकर सर की ताजें म्हणणें आसा की जाला कितें, ताजें म्हणणें बरोबर आसा. हांकां नोकरी मेळ्ळ्या 51 वर्सांचेर, हांकां नोकरी मेळ्ळ्या 52 वर्सांचेर, तांकां नोकरी फक्त जी आसा पळय न्ही 8 वर्सांची नोकरी मेळटली. पण एक गजाल आसा, गव्हर्मेंट सर्वंट जॉयन जाल्या उपरांत ताका ज्यो फॅसिलिटीज सगळ्यो आसा त्यो सगळ्यो मेळटल्यो. तितून वेगळ्यो आनी कांय ना. म्हणजे तूं जें म्हणटा पळय न्ही ताका पेन्शन मेळटली, जो गव्हर्मेंट सर्वंटाक एक्चुअल मेळटा ती सगळी मेळटली. आतां ताका जी कमी सर्वीस मेळ्ळी पळय 52 वर्सांचेर जबाबदार, ताका जबाबदारी हे ओके. तांकां जर पयलीं दिल्लें न्हू रे जाल्यार ताच्या पेक्षा तांकां चड वेळ तरी सर्वीस मेळटली आसली. पयलीं तांच्यांनी कांयच करूंक ना म्हणून तांकां आतां कमी सर्वीस मेळ्ळी. त्या खातीर आमच्या कडल्यान जें कितें आसा ती सगळी मदत तांकां जाल्ली आसा. ह्याय 25 जाणांक हांव तुका विश्वासान सांगता, कारण तांच्या आमी क्वॉलिफिकेशन रिलॅक्स करून दिलां, एज रिलॅक्स करून दिला. पयलीं तर म्हणजे कितें जाल्लें, हें लिस्ट थोडेशें आतां स्ट्रीमलायन केलां. पयलीं एका घरांतले 3 जाण फ्रीडम फायटरांचे 3 भुरगे जाल्यार तिगांयकूय दिल्ले, पण आतां जेका एकूय जॉब मेळोंक नासलो ताका सोदून काडून पयलीं दिला आनी उरलेल्याक जाल्यार मातसो राव बाबा दिता तुका, दिवना अशें म्हणूं ना. जे फ्रीडम फायटराच्या भुरग्यांनी 3 जाणांनी रजिस्टर केलो जाल्यार 3 जाणांक दिवपाचें काम म्हज्या सरकारान केलां. पूण म्हाका खात्री आसा स्पीकर सर, उरलेल्या तूं म्हणटा तशें तांचे जे बेनिफिट्स आसा ते तांकां मेळटले. स्पीकर सर, ही स्कीम जी आसली ती चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर हांच्याच भुरग्यांक नोकरी दिवपाची आसली. तो म्हाका दिसता तेणी सारकी वाचूंक ना ती ओके. त्या खातीर भुरग्यांच्या भुरग्यांक नो, नॉट फॉर द ग्रँड. भुरग्यांच्या भुरग्यांक करपाची अशी इच्छा आहा तेंची. भुरग्याचे भुरगीं न्हू, भुरग्यांक ग्रँड चिल्ड्रन्स. स्पीकर सर, ड्यू रिस्पेक्ट फॉर द फ्रीडम फायटर्स, आमी त्यांचो आदर करता आणि तांच्या भुरग्यांक दिवपाची किंवा तांची सगळ्यांची पेन्शन दिवपाचें काम आमच्या सरकारान सदांच केलां. भुरग्यांच्या भुरग्यांक जॉब हे जे आसा पळय ती दिवपाची स्कीम ही देशात खंयसरूच ना. स्पीकर सर, फाटल्या 2 वर्साच्या पयलीं हांवें हांकां सांगलेलें की फ्रीडम फायटराच्या म्हणजे तेंच्यांनी स्पीकर सर आमचे सरकाराचे सगळी 12 वाजयली, तितून हांव वचना. ते थोडे जाण 12 वाजोवन हे गेल्ले आमचे ओके आझाद मैदानाचेर तितरी बिडी उखलून गेल्ले ते, तितून हांव वचना स्पीकर सर. तांकां आमी तेन्नाय ऑफर दिल्ली की तुमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान पयलीं जॉयन जाय, जे तितक्या म्हणसर कितें तरी सॅलरी तुमकां सुरू जातली. हो पयलो हे आशिल्लो प्रपोजल तांकां. बट तांकां क्वॉलिफिकेशन ना. म्हणजे आतां जाला कितें, सरकारात जर पिवन जातलो जाल्यार मिनिमम टू मिनिमम 10th पास जावपाक जाय. बट आमी आतां कितें जाला, पिवनाच्यो नोकऱ्यो तश्यो कमी मेळपाक लागल्या म्हणून आतां तांकां काय आमी LDC करूंक शकना. बट 10वी फेल आसा तांकां सुद्दां पिवन म्हणून कन्सिडर करून पिवनाच्या क्वॉलिफिकेशनचे जॉब जे आहा पळय तांकां दिल्या बाय रिलॅक्सिंग. तांकां आमी तरी म्हटलां दिसता म्हणजे तांकां आतां आनी 5 म्हणून नदर तांची 7 आनी 8 वर्सां उरल्या. तांकां 8 वर्सां पिवन म्हणून नोकरी दिवप आनी तांच्यांनी रिटायरमेंटाक वचप. बट आमी तांकां रिलॅक्स क्वॉलिफिकेशन रिलॅक्स करून जॉब दिले. थँक्यू स्पीकर.